तिकडे ताज हॉटेलमधील हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलेला आहे। शिंदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा पालिकेतील गट आजच स्थापन केला जाणार असल्याचं कळतंय। याबाबतची कागदोपत्री प्रक्रियाही आजच करून गटनेत्याची निवड केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गटनेत्यांच्या यादीत यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव, त्यासोबतच दत्ता नरवणकर आणि अमेय घोले यासारख्या तरुण अनुभवी नगरसेवकांच्या नावाची चर्चा आहे। आज गट स्थापन करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया केल्यास नगरसेवक फुटीबाबत निश्चिंत राहता येईल। त्या अनुषंगाने शिवसेनेत हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सूरज, हालचालींना वेग आलाय? नक्कीच माधवी, आपण जर पाहिलं तर मागील 3 दिवसांपासून नगरसेवक हे त्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी बसलेले आहे। 2 दिवस त्यांचं मार्गदर्शन शिबिर हे देखील झालं। अनेक पालिकेतील जे जुने नेते आहेत त्यांच्याकडनं मार्गदर्शन करण्यात आलं। मात्र आता कुठेतरी यामागची पार्श्वभूमी काय तर जे नगरसेवक आहेत ते फुटीची शक्यता जास्त व्यक्त केली जाते। त्यामुळे तात्काळ त्यांचा जर का पालिकेतला गट स्थापन केला तर जे नगरसेवक फुटणार आहेत ते फुटू शकणार नाहीये। त्यामुळे कागदोपत्री जी प्रक्रिया आहे ती आजच पूर्ण केली जाईल आणि त्यामध्ये गटनेत्याची निवड देखील केली जाईल। आणि यामध्ये प्रामुख्याने जे ज्येष्ठ महिला नगरसेवक आहेत यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची चर्चा, तर दुसरीकडे दत्ता नरवणकर यांचं देखील नाव चर्चेत आहे। आणि नवीन आणि कार्यक्षम असे नगरसेवक म्हणून अमेय घोले हा तरुण चेहरा आहे, त्यांच्या देखील नावाची जास्त चर्चा आहे। त्यामुळे आजच्या आज ही गट स्थापन करून कुठेतरी ज्या हालचाली सध्या वेगाने सुरू आहेत राजकीय पटलावरती त्याला कुठेतरी पूर्णविराम देण्याची तयारी शिवसेना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच सूरज, आज दिवसभर खूप मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत, त्यामुळे अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद हे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।